पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता चौथीच्या गणित विषयातील पान नंबर 82 वरील भागाकार या घटकातील 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। मुलांनो, उदाहरणामध्ये अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर आपण तेथे भागाकार ही क्रिया करतो, हे लक्षात ठेवा बरं का। आज आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे या उपघटकातील काही शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। उदाहरण पहिले, प्रत्येक मुलाला 4 याप्रमाणे 148 गोट्या वाटल्या तर किती मुलांना गोट्या वाटल्या? प्रथम आपण उदाहरणात आपल्याला काय माहिती दिली आहे ते पाहू। प्रत्येक मुलाला 4 गोट्या, एकूण 148 गोट्या। किती मुलांना वाटल्या म्हणजे आपल्याला मुलांची संख्या काढायची आहे। हे भागाकाराचे उदाहरण आपण सोडवू। 148 भागिले 4 क्रमाने शतक, दशक आणि एकक यांना 4 ने भागायचे आहे। 1 या शतकातून 4 ची 0 पटच वजा करता येते, म्हणून भागाकारात शतकस्थानी 0 लिहिले। आता 4 दशक खाली घेऊन भागाकार करू। 4 त्रिक 12 म्हणून भागाकारात दशकस्थानी 3 लिहिले। बाकी 2 दशक उरले। 2 दशकाचे 20 एकक पहिले 8 अशा 28 एककांना 4 ने भागायचे। 4 साते 28 म्हणून 7 चा भाग जातो, म्हणजे 37 मुलांना गोट्या वाटल्या। आता आपण दुसरे उदाहरण सोडवू। पेपरमिंटच्या 126 गोळ्या 9 मुलांमध्ये समान वाटल्यास प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या? म्हणजे पेपरमिंटच्या एकूण गोळ्या 126, एकूण मुले 9 आणि प्रत्येकाला किती गोळ्या मिळाल्या हे आपल्याला काढायचं आहे। चला आपण भागाकार करू। 126 भागिले 9, शतक, दशक आणि एकक यांना 9 ने भागायचे आहे। 1 या शतकातून 9 ची 0 पटच वजा करता येते, म्हणून भागाकारात शतकस्थानी 0 लिहिले आहे। आता 2 दशक खाली घेऊन भागाकार करू। 9 एके 9 म्हणून भागाकारात दशकस्थानी 1 लिहिले। बाकी 3 दशक उरले। 3 दशकाचे 30 एकक पहिले 6 असे 36 एककांना 9 ने भागायचे। 9 चोक 36 म्हणून 4 चा भाग जातो, म्हणजे प्रत्येक मुलाला 14 गोळ्या मिळाल्या। भागाकाराचे हे उदाहरण तुम्हाला नक्कीच समजले असेल। आता आपण पुढचे उदाहरण सोडवू। एका शेतात 7 रांगात 987 रोपे लावली। जर प्रत्येक रांगेतील रोपांची संख्या समान असेल तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली? उदाहरणामध्ये एकूण रोपांची संख्या 987 आहे, एकूण रांगा 7 आहेत आणि आपल्याला प्रत्येक रांगेत किती रोपे आहेत ते काढायचे आहे। आपल्याला भागाकार करावा लागेल। 987 भागिले 7 क्रमाने शतक, दशक आणि एकक यांना 7 ने भागायचे आहे। 9 या शतकातून 7 ची 1 पटच वजा करता येते, म्हणून भागाकारात शतकस्थानी 1 लिहिले आणि बाकी 2 दशक उरले। वरून 8 दशक खाली घेतले। 28 दशकांना 7 ने भागायचे आहे। 7 चोक 28 भागाकारात दशकस्थानी 4 लिहिले आणि 0 दशक उरले। आता 7 या एककाला 7 ने भागले असता भागाकारात एककस्थानी 1 लिहिले व बाकी 0 उरली, म्हणजे प्रत्येक रांगेत 141 रोपे लावली। आता या घटकावर आधारित मी तुम्हाला एक स्वाध्याय सांगणार आहे। तो स्वाध्याय तुम्ही वहीत सोडवा आणि तुमच्या आईबाबांना दाखवा। धन्यवाद।